नमस्कार, मी सार्थक साई आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण डायरेक्ट बाहेर आलो आहे, कारण आपलं एक काम होतं त्याच्यासाठी आपण बाहेर आलो होतं. ते आपलं काम झालं आहे आणि आता आपण इथून रत्नागिरीला जातो आहे. रत्नागिरीला एक ऑफिसमध्ये आपलं छोटं काम आहे, ते आपलं करायचं आहे आणि म्हटलं आपला ब्लॉग चालू करूया. तर आता मी अशा लोकेशनला होतो ना की जिथं थंड आणि शांत वातावरण होतं. म्हटलं आता इथं आपल्याला ब्लॉग करायला काही एवढं टेन्शन नाही, म्हणून म्हटलं आपण इथूनच डायरेक्ट ब्लॉग चालू करूया. तर बघा, हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याचे बघा इथे असे म्हणजे झाडं आहेत ना, एकामेकाला अशी जुळलेली आहेत. झाडं आहेत ना अशी एकामेकाला आहे ना अशी जुळलेली आहेत. तर आता आपण इथून निघूया, भेटूया गाडीवर. काय होतं बघूया पुढे, चला. जरा आता आपण व्ह्यू बघूया. तर आता आपण इथं कुवारबावला आलेलो आहे, इथं जवळ. इथे बघा आपण इथं थांबलो आहे. आपण हेल्मेटच घ्यायचं विसरलो आणि खाली रत्नागिरीत जायला पोलीस असणार, मग आपल्याला हेल्मेट घ्यावं लागेल. मग इथून सरळ आपण आता हेल्मेट आणायला जातो आहे. केसांची बघा कशी वाट लागले. हेल्मेट आणायला जाऊया, हेल्मेट बघूया. तर मित्रांनो, आता आपण बिल्डिंग खाली आलेलो आहे आणि आपण हेल्मेट घ्यायचं विसरलो. आपण हेल्मेट घेऊया. खाली आपल्याला रत्नागिरीत जायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला हेल्मेट लागेल, नाहीतर आपल्याला पोलिसांनी पकडलं तर खाली फुकट लागतील. त्याच्यासाठी आपल्याला हेल्मेट घ्यायचं आहे, लायसन घ्यायचं आहे आणि आपल्याला एक कागदपत्र आहे ती घ्यायची आहेत आणि इथून खाली आपल्याला रत्नागिरीत जायचं आहे. बघूया पुढे काय होतं मग. तर आता आपण हेल्मेट घातलेलं आहे आणि आता इथून आपण निघतोय. तर बघा आपलं हेल्मेट. तर आता आपण इथून निघतोय. आवाज येत नसेल माझा, पण मी टाकीन नंतर याच्या पाठून आवाज. पण आता आपण इथून निघालेलो आहे, भेटूया गाडीवर. मित्रांनो, आता मी इथे मारुती मंदिरला आलो आहे. आज रत्नागिरीमध्ये कसली तरी रॅली आहे, निवडणुका चालू आहेत, त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये एक रॅली आहे आता. तर ट्रॅफिक भरपूर आहे. नशीब आपण पोलीस पण भरपूर आहेत. नशीब आपण हेल्मेट आणलं म्हणून बरं झालं. आता आपण इथून जातो आहे. थांबलो होतो जरा, फोन आला म्हणून. आणि आता आपण इथून डायरेक्ट खाली काम आहे तिथं जाऊया. मित्रांनो, मी इथं आलो होतो आणि हे बघा इथे कसं वाजवत आहेत.
इथे आता आपल्या कामासाठी आलो होतो, पण आपलं काय काम झालेलं नाही आहे कारण ते बंद आहेत आणि आपल्याला जो कागदपत्र हवा होता तो आपल्याला काय भेटत नाही आहे. त्याच्यामुळे आपली फेरी फुकट गेलेली आहे आणि आता आपण इथून घरी जातो आहे कारण इथं काय थांबून काय फायदाच नाही कारण ते नाही बोलते डायरेक्ट सोमवारी बोलत आहेत. त्याच्यानंतर मग आता आपल्याला इथे काय थांबून फायदा नाही. मग आता आपण इथून जाऊया घरी. एवढ्या उन्हातून इथं ट्रॅफिक येतून आणि आलो आणि आता आपल्याला परत घरी जावं लागणार. त्यात काय विषय नाही. आय थिंक रॅली इथे पण आलेली आहे वाटतं. हे बघा, हे समोरून रॅली जाते. हे बघा, समोरून रॅली जाते बघा. असो, आपण जाऊया घरी कारण आपलं काय आता इथे थांबून काय फायदाच नाही. सो घरी जाऊया. हे बघा, गाडी आणि हेल्मेट. तर मित्रांनो, आत्ता आपण घरी आलेलो आहे कारण बाहेर आता आपलं तर काही काम झालेलं नाही आहे, म्हणून आता आपण डायरेक्ट घरी आलो आहे. आणि बाहेर एवढं ऊन पण होतं आणि आपल्याला मेन उशीर कुठे झाला, रॅलीमध्ये उशीर झाला कारण रॅली नेमकी आपल्या पुढं आली आणि त्याच्यामुळे आपली गाडी रॅलीमध्ये अडकली. कारण गाडी एवढी तापली ना की माझे पाय अक्षरशः भाजायला लागले. एवढी गाडी तापली. म्हटलं मग एका साईडला गाडी जरा थांबवली होती, रॅली पुढे गेली आणि मग मी दुसऱ्या रोडने बाहेर पडलो तिकडून. आणि आत्ता तर आपलं सगळी कामं झालेली आहेत आणि आता आपण डायरेक्ट घरी आलो आहे. तर आपण आता ब्लॉगचा एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. जय शिवराय.